नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। कलाने आर्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं, परंतु ही गोष्ट आबांना अजिबात आवडलेली नसते। कलाने आबांच्या विरोधात जाऊन ॲडमिशन घेतलेलं असतं। कलाला सपोर्ट करणारा दुसरा तिसरा कोणी नसून अद्वैत असतो, त्यामुळे आबा अद्वैत आणि कला ह्या दोघांवरही चिडलेले असतात आणि याच गोष्टीचा फायदा आता राहुलने उचललेला असतो। राहुलला कलाला तोंडावर आपटवायचं असतं, कारण कलामुळे राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि त्याला मजबुरीने नयनासोबत लग्न करावं लागलेलं असतं। या सगळ्या गोष्टीला तो कलाला जबाबदार ठरवत असतो आणि कलाला आता चांगलीच अद्दल घडवायची असते, त्यामुळे तो एक प्लॅन करतो। कलाला गुंतवण्याचा त्याने पुरेपूर प्लॅन बनवलेला असतो। जेव्हा घरामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात त्याचवेळी अचानक पोलीस तिथे येतात। पोलिसांना बघून सर्वजण चकित होतात की आपल्याकडे पोलीस का आलेत। तेव्हा पोलीस सांगतात की आम्ही आबा चांदेकर यांना अटक करायला आलोय। हे ऐकून सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसतो। अद्वैत म्हणतो की तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाला अटक करायचं म्हणताय? आबांनी केलंय काय आणि तुमची हिंमत कशी काय झाली की तुम्ही आबांना अटक करणार आहात? अद्वैत प्रचंड चिडलेला असतो आणि घरातल्या सर्वांना प्रचंड मोठा धक्काही बसलेला असतो। तर आता पोलीस सांगतात की आबांवर आरोप केलाय ते कला चांदेकर यांनी। कला चांदेकरांना या घरामध्ये नीट वागणूक दिली जात नाहीये आणि आबांकडनं कलाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुद्धा होतोय। कला चांदेकर यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, त्यांना उंच उडायचंय, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहे, तर आबा चांदेकर हे मात्र या गोष्टीच्या मध्ये येत आहे। तर काही स्त्री सक्षमीकरण समितीच्या महिला सुद्धा तिथे आलेल्या असतात आणि त्या कलाला म्हणत असतात की तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत ना, तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये। कला म्हणत असते की अहो कसलं टेन्शन, मी तर कुठलीही कंप्लेंट केलेली नाहीये आबांवर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तर पोलीस म्हणत असतात अहो असं काय करताय मॅडम, पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुम्हीच तर कंप्लेंट केली। कलाला हे सर्व काय चाललंय ते काहीच कळत नसतं, कारण कलाने कसलीही कंप्लेंट केलेली नसते। हा राहुलचा एक प्लॅन असतो। राहुलने त्याच्या एका मैत्रिणीला पैसे दिलेले असतात आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलेलं असतं। पोलिसांना सुद्धा त्याने पैसे दिलेले असतात आणि त्या मुलीचा एक व्हिडिओ बनवून तो एडिट केलेला असतो। व्हिडिओमध्ये असणारी मुलगी दुसरीच असते, परंतु ती अगदी हुबेहूब एडिटिंगमुळे कलाच दिसत असते। अद्वैत आता पोलिसांना म्हणत असतो की तुमच्याकडे वॉरंट आहे का, तुम्ही आमच्या आबांना असं नाही अटक करू शकत। तेव्हा पोलीस म्हणतात की आमच्याकडे वॉरंट सुद्धा आहे। ही गोष्ट ऐकून सर्वांना पुन्हा धक्का बसतो। सर्वजण आता कलाला संशयाच्या पिंजऱ्यात धरू लागतात। सर्वांना असं वाटतं की कलाने नक्कीच पोलीस कंप्लेंट केली आहे, म्हणजे कलाला आपल्या घरच्या इज्जतीची सुद्धा काहीही पर्वा नाहीये। सगळेजण कलाबद्दल एक वेगळंच मत निर्माण करून बसतात। पोलिसांकडे वॉरंट असल्यामुळे कोणीही काही करू शकत नाही आणि मग पोलीस आता आबांना घेऊन जातात। आबांना प्रचंड कलाचा राग आलेला असतो, कारण एवढ्या मोठ्या माणसाला आज त्यांच्या सुनेमुळे पोलीस स्टेशनमध्ये थांबावं लागणार असतं। पोलीस आबांना घेऊन गेलेले असतात, तर कला मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते, कारण कलाने ती कंप्लेंटही केलेली नसते आणि सगळेजण आता कलावरच संशय घेऊ लागतात। कलाला सगळेजण नाही नाही ते बोलू लागतात। रोहिणी म्हणत असते की अगं तुला काही अक्कल आहे का, तू काय केलंयस, तू माझ्या डॅडला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलंयस, तू माझ्या डॅडला अटक करायला लावलंयस, मी तुला आता सोडणार नाही। तर सरोजसुद्धा कलाला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसते आणि म्हणत असते की ह्या मुलीने तर आपली अब्रूच वेशीवर टांगली आहे। आता चांदेकरांची किती बदनामी झाली आहे, ह्या मुलीला आबांच्या वयाचं एकदा तरी भान असायला हवं होतं। सगळेजण आता कलाला बोलू लागतात। अद्वैत सुद्धा आता कलावर चिडलेला असतो आणि म्हणत असतो की कला तुझी हिंमत कशी काय झाली आबांसोबत असं वागण्याची, मी तुला कॉलेजला जाण्यासाठी सपोर्ट केला, परंतु या सगळ्याचा तू असा फायदा घेतलास, तू आबांवरच पोलीस कंप्लेंट टाकली। मला कला तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती। तर कला अद्वैतला सांगत असते की अद्वैत प्लीज माझं एकदा ऐकून घे, अरे खरंच मी असं काही केलं नाहीये, मी पोलीस कंप्लेंट पण केलेली नाहीये। त्यानंतर कला अद्वैत सोबत पोलीस स्टेशनमध्ये जाते। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर कला पोलिसांना म्हणत असते की तुम्ही कसं काय आबांना अटक केली, मी तर तुमच्याकडे पोलीस कंप्लेंट केलीच नाहीये। तर पोलीस म्हणतात की अहो तुम्ही आमच्याकडे पोलीस कंप्लेंट केली आहे, तुम्हाला CCTV फुटेज दाखवू का, असं म्हणून कलाला त्यांनी CCTV फुटेज दाखवलेलं असतं आणि त्यामध्ये सेम कलासारखी साडी घातलेली मुलगी तिथून जात असते आणि सोबतच तिने तिचा चेहराही झाकलेला असतो। कला म्हणते की ही जर मी आहे तर हिने चेहरा का झाकलाय। तेव्हा पोलीस म्हणतात की अहो मॅडम तुम्हालाच तुमचा चेहरा दाखवायचा नव्हता, म्हणून तर तुम्ही चेहरा झाकून आला होतात,
तुम्हाला तुमच्या कुटुंबाची भीती वाटत होती आणि म्हणूनच तुम्ही चेहरा झाकला होता. तुम्हाला आठवत नाहीये का ह्या गोष्टी? कला म्हणते की नाही, मी हे मान्यच करू शकत नाही. मी अजून ह्या पोलीस स्टेशनमध्ये कधी आली सुद्धा नाहीये आणि तुम्ही असं कसं काय म्हणताय की मी पोलीस कंप्लेंट केली आहे? तर आता पोलीस मग कला आणि अद्वैतला तो व्हिडिओ दाखवतात. तर त्या व्हिडिओमध्ये स्वतः कला असते आणि कला म्हणत असते की माझा खूपच मानसिक छळ केला जातोय. मला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु आमच्या घरचे आबा मात्र माझ्या या निर्णयाच्या विरोधात आहे. आमच्या घरातल्या बायकांनी पुढे जाऊन शिकावं असं आमच्या घरच्यांची अजिबात इच्छा नाहीये. हे फक्त नावाला चांदेकर आहेत, यांना फक्त पैसा हवा असतो. यांना स्त्रीचा सन्मान कधीही करता येत नाही, असं काहीतरी त्यात ती कला बोलत असते. ॲक्च्युली ती कला नसते, राहुलची मैत्रीण असते आणि तो व्हिडिओ एडिटेड असतो. अद्वैतला तो व्हिडिओ बघून प्रचंड धक्का बसतो, कारण कला खुद्द त्याच्यामध्ये त्याला दिसत असते. त्यामुळे आता अद्वैतला कलावर अजूनच राग आलेला असतो. कलाला आता हा सगळा मॅटर कसा सॉल्व्ह करावा हेच कळत नसतं. कला प्रचंड टेन्शनमध्ये आलेली असते. सर्वजण आता कलाच्या विरोधात गेलेले असतात आणि कला एकटीच असते, तिच्या बाजूने कोणीही नसतं. तर कलाला माहीत असतं की आता आपल्याला काहीही करून स्वतःला प्रूव्ह करावंच लागणार आहे. सर्वजण माझ्या विरोधात आहे, माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण सर्व पुरावे माझ्या विरोधातच आहे. काहीही करून मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि आबांना पोलीस स्टेशनमधून सोडवायचे. कला या गोष्टीसाठी काजलची हेल्प घेते. काजल कलाला हेल्प करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली असते. कला तिचा तो एडिटेड व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत असते आणि त्या व्हिडिओमध्ये तिचं लक्ष जातं त्या मुलीच्या रिंगवर. त्या मुलीच्या बोटामध्ये जी अंगठी असते ती अंगठी सापाच्या आकाराची असते आणि कलाने आतापर्यंत अशी अंगठी कधीच घातलेली नसते. कलाला त्या व्हिडिओतल्या मुलीबद्दल अजून जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे कला आता सोहमचीही मदत घेते. सोहमचा एक मित्र सायबरमध्ये असतो आणि त्यासाठी आता तोही कलाला मदत करणार असतो. सोहमच्या मित्राने हे फाइंड केलेलं असतं की त्या मुलीने जी अंगठी घातली आहे त्या अंगठीच्या खाली एक टॅटूसुद्धा आहे. आणि मग कलाला समजतं की माझ्या बोटावर तर कुठला असा टॅटू नाही आहे जेणेकरून मी सगळ्यांना ही गोष्ट प्रूव्ह करू शकते की हे तर मी केलंच नाही आहे, ही अंगठीसुद्धा माझी नाही आहे. त्याचवेळी कला आता सर्वांना बोलवते आणि सांगते की ह्या व्हिडिओमध्ये जी मुलगी आहे आणि त्या मुलीने जी अंगठी घातली आहे तशी अंगठी माझ्याकडे नाहीच आहे, तर मी कुठून घालणार? आणि त्याचवेळी नैना तिथे येते, कारण राहुलने नैनाला पूर्ण पट्ट्यात घेतलेलं असतं आणि नैना पूर्णपणे राहुलच्या बाजूने असते. तर राहुलने त्या मुलीची तीच अंगठी जी व्हिडिओमध्ये ज्या मुलीने घातलेली असते तीच अंगठी आता नैना घेऊन येते आणि म्हणत असते की मग हे काय आहे? सगळेजण आता पाहून चकित होतात. नैना म्हणत असते की ही अंगठी स्टोअर रूममध्ये मला सापडली आहे आणि जर ही अंगठी घरात कोणाची नाही आहे तर मग ही अंगठी स्टोअर रूममध्ये कशी काय गेली? सर्वांना असं वाटतं की कला पुन्हा एकदा सर्वांशी खोटं बोलली आहे. त्यामुळे कला आता टॅटूचा कोणासमोर विषयही काढत नाही. राहुलचं हे सगळं प्लॅनिंग असतं आणि राहुलची मैत्रीण आता राहुलकडे पैशांची मागणी करत असते. त्यामुळे राहुल नैनाचे जेवढे काही दागिने असतात ते सगळे दागिने नेऊन आता त्या मुलीला देतो. त्या मुलीची भूक काही संपत नसते आणि ती राहुलला म्हणत असते की राहुल, मी एवढं रिस्कचं काम केलंय तर मला पैसे पण तेवढेच लागणार. राहुल तिला म्हणत असतो की तू जर काम व्यवस्थित केलं ना तर तुला मी असेच पैसे देत राहील, फक्त काम व्यवस्थित झालं पाहिजे. राहुल आणि ती मुलगी घराच्या बाजूलाच बोलत असतात आणि त्याच वेळी कला ही किचनमध्ये असते. किचनच्या खिडकीतून राहुल कोणाशी तरी बोलतोय हे कलाला समजलेलं असतं आणि राहुल त्या मुलीला एक्स्ट्रा पैसे देण्यासाठी घरामध्ये गेलेला असतो. कला हळूहळू त्या मुलीचा पाठलाग करत तिथपर्यंत गेलेली असते आणि त्याच वेळी त्या मुलीचा चेहरा तर कलाला दिसत नाही, परंतु त्या मुलीचा हात मात्र कलाला दिसतो आणि तिच्या बोटावर असलेला टॅटू सुद्धा कलाला दिसतो आणि कलाला समजतं की हा तोच टॅटू आहे ज्या व्हिडिओमधल्या मुलीचा टॅटू होता. आणि मग कला आता त्या मुलीकडे जाणार तेवढ्यातच ती मुलगी आता कलाच्या डोक्यावर जोरदार वार करते. त्यामुळे कला खाली कोसळते. कला तिथेच बेशुद्ध झालेली असते. ती मुलगी आता तिथून पळून जाते. अद्वैत जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा त्याला कला बाहेर पडलेली दिसते. त्यामुळे कलाला उचलून आता तो त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि कलाला विचारत असतो की कला, अगं तू कशी काय बाहेर पडली होतीस? आणि मग कला आता अद्वैतला सगळी हकीकत सांगू लागते. कला सगळं सांगू लागते की कशा प्रकारे त्या मुलीने कलावर हल्ला केला. अद्वैतला सगळ्या गोष्टी कलाने सांगितलेल्या असतात. त्यामुळे अद्वैतलाही आता कलावर विश्वास बसतो आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे राहुल आहे हे सुद्धा कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. त्यामुळे अद्वैत आणि कला दोघंही आता राहुलच्या मागावर असतात. कुठून तरी राहुलच्या बद्दल क्ल्यू शोधण्याचं काम ते दोघंही करत असतात. अद्वैतला मात्र राहुलचा प्रचंड राग आलेला असतो, कारण अद्वैतने पहिल्यांदाच राहुलला एक संधी दिलेली असते सुधारण्याची. तरी सुद्धा राहुल सुधारण्याच्या ऐवजी मोठमोठे कांडच करत असतो. त्यामुळे अद्वैत प्रचंड चिडलेला असतो
एकदा राहुल त्या मुलीशी बोलत असतो तेव्हा ती मुलगी अजून पैशांची डिमांड करत असते. राहुल म्हणत असतो की हे बघ, माझ्याकडे आता जास्त पैसे नाही आहेत, तू माझ्याकडे पैसे मागू नकोस आणि आता तू इथून कुठेतरी पळ. जर कलाने तुला बघितलंय तर तुझं मात्र काही खरं नाही. आणि ती कला किती डेंजर आहे ना ते तुला माहीत नाही. जर तिने अद्वैतला सांगितलं ना तर सगळा प्लॅन फ्लॉप होईल, असं राहुल त्या मुलीशी बोलत असतो. आणि त्याचवेळी अद्वैत पाठीमागून येतो आणि अद्वैतने सगळे बोलणे ऐकलेलं असतं. अद्वैत आता जोरात राहुलच्या कानाखाली ठेवून देतो आणि राहुलला आता सर्वांसमोर हॉलमध्ये घेऊन येतो. सर्वजण अद्वैतला विचारत असतात की अरे अद्वैत, काय झालंय, तू राहुलला का मारतोय? रोहिणी सुद्धा म्हणत असते की अद्वैत, अरे माझ्या मुलाला का मारतोय तू, काय केलंय त्याने? आणि मग अद्वैत आता सगळ्यांना सांगू लागतो की तुम्हाला माहिती आहे का की आबा आज जेलमध्ये आहे, ते कोणामुळे आहे? ते कलामुळे नाही तर ह्या राहुलमुळे आहे. सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसतो. तर अद्वैत पुढे सांगू लागतो की यानेच सगळं केलंय, यानेच कलाचा तो फेक व्हिडिओ बनवलाय ज्यामध्ये कला सांगतेय की माझ्या घरच्यांनी छळ केलाय, यानेच पोलिसांना पैसे खाऊ घातलेत आणि यानेच त्या मुलीला पैसे पण दिलेले आहेत. कलामुळे त्याला नैनासोबत लग्न करावं लागलं आणि त्याचं जे खोटं आहे ते कलामुळे बाहेर पडलं. त्यामुळे याला कलाचा बदला घ्यायचा होता आणि त्यामुळे याने एवढी नीच हरकत केली की या आबांना जेलमध्ये पाठवलंय. जी काही गोष्ट झाली त्यामध्ये कलाची काहीही चूक नाहीये. ही गोष्ट जेव्हा सर्वांना समजते तेव्हा सर्वजण प्रचंड गिल्टमध्ये जातात. सर्वजण आता राहुलला खूपच नावं ठेवत असतात, राहुलला खूप बोलत असतात. तर आबांना सुद्धा आता त्यानंतर घरी सुखरूप आणलेलं असतं. आबा तर राहुलवर एवढे चिडलेले असतात की आल्या आल्या पहिल्यांदा राहुलच्या एक कानाखाली ठेवून देतात आणि राहुलला आता डायरेक्टली घराबाहेर काढण्याची वेळ आलेली असते. रोहिणी सुद्धा आता काहीच करू शकत नसते, कारण तिने पहिल्यांदा तर तिच्या मुलाला वाचवलेलं असतं, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा एकदा तिच्या मुलाने असं काहीतरी कांड करून ठेवलेलं असतं. त्यामुळे रोहिणीला आता घरच्यांची कुठल्या तोंडाने बोलावं हेही कळत नाही आणि आता ती राहुलला सोडवायला सुद्धा येत नाही. तर मित्रांनो, आता खरंच राहुलला घराबाहेर काढून दिलं जाईल की नाही हे बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.